दिवाळी आता अगदी तोंडावर आली. सगळ्यांच्याकडे गडबड दिवाळीची, स्वच्छता, दिवाळीला काय काय कपडे घ्यायचे, दिवाळीचं डेकोरेशन, लाइटिंग, पण त्या अरे बापरे, काय मस्त तयारी सगळ्यांकडे सुरू झाली. दिवाळीची तयारी कशी करायची, कुठून तयारी सुरुवात करायची, ह्याच्यावर आपण मागच्या वर्षी व्हिडिओ केले. ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला सगळं माहितीच आहे, पण एक थोडीशी माहिती मिळावी किंवा एखादी गोष्ट विसरून जातो गडबडीत, त्याच्याकरता हे व्हिडिओ तुम्हाला नक्की कामाला येतील. पण आता ह्या वेळेला आपण काय करणार आहोत माहिती का, की दिवाळीला 4 दिवस आपण गोडाधोडाचा स्वयंपाक काय करायचा ते बघणार आहोत. म्हणजे आपले 4 पक्वान्न आहेत की नाही वेगवेगळ्या प्रकारचे, ते घेऊनच मेनू करणार आहोत. आजचा जो आपण मेनू दिवाळी करता करणार आहोत तो आपण बासुंदीचा मेनू करणार आहोत. बासुंदी सगळ्यांनाच आवडते, हो की नाही? पण बासुंदी कशी करायची याचा व्हिडिओ आपण परवाच टाकलाय, तो तुम्ही नक्की बघा. आता बाकीचा पुढचा मेनू कसा करायचा ते बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे. चला जाऊयात आपण स्वयंपाकघरात. आता आपण मेनू करणार आहोत की नाही, त्याच्याकरता आपण पुऱ्या, बासुंदी, बटाट्याची भाजी, मसाले भात असा मेनू करणार आहोत. त्याच्याकरता आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. 4 वाट्या मी साधारण कणिक घेतली आहे. त्याच्यात मी अंदाजे अर्धी वाटी रवा घातलाय. हे आपण एकत्र करून घेऊयात. आता ज्या वेळेला बासुंदी किंवा श्रीखंडाबरोबर ज्या वेळेला आपण पुऱ्या करतो की नाही, त्यावेळेला त्याच्यात मिठाचं प्रमाण थोडं जास्त असावं, म्हणजे त्या चवीला आणखीन जास्त छान लागतात. हे आता आपण एकत्र करून घेतलंय. रवा मी ह्याच्यामध्ये बारीक वापरलाय, मुख्य म्हणजे भाजला वगैरे काही नाही बरं का. आता ह्याच्यात आपण मीठ घालूयात. थोडीशी खारटसर अशी चव असेल ना पुरीला, तर ती छान लागते असं मला वाटतं. अर्थात तुमच्याकडे कमी मीठ खात असाल तर कमी घातलं तरी सुद्धा चालू शकेल. आता हे सगळं आपण एकत्र केलेलं आहे. एकीकडे गॅसवर मी तेल तापत टाकलं. साधारण 4 वाट्या जर आपली कणिक असेल तर त्याला आपण 3 चमचे कडकडीत 3 टीस्पून म्हणजे कडकडीत तेल घालायचं. गरम असतं ना तेल, त्यामुळे हाताला चिकटतं बरं का कणिक आणि तेल, म्हणून आपण चमच्याने हलवलं तरी सुद्धा चालू शकतं. पण खरं सांगू का, हे असं चमच्याने वगैरे करताना मला नेहमी वाटतं की पूर्वीच्या बायका म्हणजे आमची आई म्हणा किंवा तुमची आई की तू आजी असेल, आपली आजी असेल, त्यांच्याकडे कुठे होते हो चमचे बिमचे. फटकन हात घालायच्या, भराभरा फिरवायच्या आणि काम पुढे न्यायच्या. आता हे हलवून घेतलंय आपण. आता आपण पाणी घालून हे घट्ट भिजवून घेणार आहोत आणि अर्धा तास छान मळून ठेवून देऊयात. साधारण 1 किलो जर कणिक आपण घेतली, वजनी 1 किलो वजनी कणिक आपण घेतली, तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी आपण रवा घालायचा आणि आपण जर मोहन म्हटलं तर अर्धी वाटी गरम तेलाचं मोहन घालायचं. आणि 1 किलो जर कणिक असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे 80 ते 90 मध्यम आकाराच्या पुऱ्या होतात. आता ही कणिक आपण घट्ट भिजवून घेऊयात. आपण आता फ्लॉवरचा मसाले भात करूयात. आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेत, त्याच्याकरता आपण 1-1.5 टेबलस्पून आपण तेल घातलंय. एखादा घरामध्ये लहान कुकर असेल की नाही, किंवा हे मसाले भात किंवा छोले असे जे झटपट होणारे पदार्थ असतात ते डायरेक्ट मेथडनी म्हणजे डायरेक्ट कुकरमध्ये केले तर आपला वेळ वाचतो, पटकन तयार होतात. 2 शिट्ट्या दिल्या, कुकर बंद केला की काम झालं. आता आपलं तेल तापलं असेल, आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात. आता याच्यात आपण जिरे घालूयात, तमालपत्र आणि 2-4 लवंगा घालूयात. गॅस लहान करूयात. कढीपत्ता, थोडीशी मटार. ज्यावेळेला आपण फ्लॉवरचा मसाले भात करतो त्यावेळेला फ्लॉवरचे तुकडे हे थोडेसे मोठे घ्यायचे, म्हणजे काय होतं त्याचा शिजून गाळ होत नाही बरं का. आपण आतापर्यंत आपल्या चॅनलवर तोंडल्याचा भात दाखवलाय, वांग्याचा दाखवलाय. आज आता आपण फ्लॉवरचा भात करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये हिंग, 1 पाव चमचा हळद, 2 लहान चमचे लाल तिखट, 1 चमचा भरून धन्याची पावडर, थोडीशी आणखीन घालूयात आपण. अगदी 2 चिमूट आपण ह्याच्यातली दालचिनीची पूड घालणार आहोत. थोडीशी आपण 2-3 चिमूट वेलदोड्याची पूड पण घातली. आता बरेच जण मला विचारतात की काकू तुम्ही याच्यामध्ये पावडरही का घालतात, म्हणजे दालचिनीची, वेलदोड्याची. कारण काय असतं, अखंड दालचिनी आपण मसाल्यात टाकली तरी सुद्धा चालू शकते, पण जेवायच्या वेळेला ते प्रत्येक जण काढून टाकतं, कारण ते काय आपण खाऊ शकत नाही. मग तो मसाला आपला वाया जातो, म्हणून मग मी आपली ही पावडर घालते. आता हे आपण फ्लॉवर आणि मटार या तेलामध्ये थोडंसं परतून घेऊयात. आता आपण 2 वाट्या तांदूळ धुवून ठेवलेत, भिजत वगैरे काही घातलं नाही, त्याच्यात पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये.
फक्त मी ते धुवून घेतले. मसाले भातात थोडासा लाल तिखट घातलं की त्या मसाले भाताचा रंग खूप छान येतो, म्हणून मी नेहमी लाल तिखट घालते. आता आपण 2 वाट्या धुवून घेतला. इंद्रायणी रोजचाच आहे, कारण आपण रोजचेच मंडळी घरात आहोत, त्यामुळे रोजचाच इंद्रायणी तांदूळ आहे, तो मी 2 वाट्या धुवून घेतलाय. मसाले भाताला तुम्ही बासमती किंवा आंबेमोहोर तांदूळ सुद्धा वापरू शकता. आता याच्यात काजू सुद्धा आपण घालू शकतो, दाणे घालू शकतो. हरभरे, हिरव्या हरभऱ्याचा सीझन असेल तर मटारच्या ऐवजी सोलाणे म्हणतो आपण त्याला, ते घातले तरी सुद्धा चालू शकतात. पण भाताला नेहमी, म्हणजे मसाले भाताला नेहमी ज्याचा छान सुगंध छान येत असेल ना, असे तांदूळच घ्यावेत. म्हणजे दुसरे तांदूळ घेतले तरी सुद्धा मसाले भात छानच होतो बरं का. आता आपले तांदूळ आणि फ्लॉवर परतून झालेत. आपण याच्यात चवीपुरतं मीठ घालूया. साधारण अर्धा पाऊण चमचा मी साखर घातली. साखरेमुळे ना एक छान चव येते. जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता हाच जर मसाले भात तुम्हाला कांदा लसूण घालून करायचं असेल तर आपण फ्लॉवर घातला ना, त्याच्या आधी आपण कांदा परतून घ्यायचा, आलं लसूण घालून परतून घ्यायचं आणि मग बाकीची प्रोसिजर सगळी अशीच करायची. आता खालपासून छान हे आपण हलवून घेऊयात आणि ह्याच्यात आता आपण पाणी घालूयात. आता आपण हे ह्याच्यात थोडंसं गरम पाणी घालतोय बरं का. समजा जर आपले 2 वाट्या तांदूळ असेल तर 4.5 वाट्या आपल्याला पाणी घालावं लागेल. कारण काय, खिचडी म्हणजे मसाले भात हा फार मोकळा नसतो. बिर्याणी किंवा पुलाव कसा असतो तसा मोकळा नसतो, तो थोडासा मऊसर असतो. आता हे आपलं सगळं करून झालेलं आहे, सगळा मसाला घालून झालेला आहे. आता आपण थोडा गॅस मोठा करूयात आणि पाण्याला उकळी येऊ देत. रोजचा काळा मसाला आहे ना, तो आपण याच्यात एक अर्धा पाऊण चमचा घातलाय, त्यामुळे आपल्या मसाले भाताला छान रंग येतो. हा जो आपला रोजचा काळा मसाला आहे, याचं प्रोडक्शन आपण आता लवकरच सुरू करणार आहोत. त्याची जी माहिती आहे ती मी यूट्यूबवर देणारच आहे. आता काही जण मला विचारतील, काकू सगळं घातलंय, पाणी पण गरम होतं, मग लागली झाकण का नाही लावलं? तर याला कारण असं आहे, पाणी घातल्यानंतर लागली जर आपण झाकण लावलं तर काय होतं की ते जे तांदूळ असतात ते खाली बसतात आणि ज्यावेळेला आपला गॅस चालू असतो त्यावेळेला ते तांदूळ खाली लागण्याची शक्यता असते. पाण्याला उकळी आली आणि आपण एकदा ह्याला हलवलं की पटकन शिट्टी होते आणि त्यामुळे तांदूळ जे खाली लागून किंवा मसाले भात किंवा कुठलाही जो पदार्थ असेल, अगदी पुरण जरी शिजवत असाल तरी सुद्धा मग तो खाली लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता कुकरचं जे झाकण असतं ना, त्याला इथे बाजूनी असं तेल लावून घ्यावं, म्हणजे मग त्याच्यामुळे सुद्धा आपलं जे पाणी शिट्टीतनं बाहेर येतं की नाही सगळीकडनं, ते सुद्धा येत नाही. ही छोटीशी टीप आहे पण अत्यंत महत्त्वाची आहे. फक्त हे जो वॉल असतो ह्याच्यावर मात्र लावायचं नाही बरं का. त्याच्यावर किंवा हा जो मधला भाग असतो त्याच्यावर मात्र तेल लावायचं नाही. आता आपल्या ह्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण याचं झाकण लावून घेऊया. आता 2 शिट्ट्या झाल्या की आपला भात तयार. आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत बरं का. त्याच्याकरता आपण साधारण एक पाववाटी कोथिंबीर, थोडीशी एक अर्धा चमचा जिरे, एक 2-3 मिरच्या चिरून घेतल्यात आणि 4च लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आज आपण काही देवाला नैवेद्य दाखवणार नाहीये, संध्याकाळच्या करता करणार आहोत, कारण आपल्याकडे 2-3 पाहुणे येणार आहेत. आणि मुख्य म्हणजे बासुंदीचा आपण सकाळी नैवेद्य दाखवलेला आहे, त्यामुळे आता संध्याकाळच्या जेवणाला याच्यात मी लसूण वापरला तरी चालू शकतो. आता हे आपण थोडंसं जाडसर कुटून घेऊयात. मिक्सरमध्ये बारीक करणं आणि असं रगडणं याच्या चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो. याच्यात थोडंसं आपण मीठ घालूयात, म्हणजे आपलं लवकर बारीक होईल. या अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, या मला मंदा मागून मागून देत असते, आहे की नाही. मीठ घातल्याबरोबर, मंदा तू सांगितलेलं अगदी बरोबर आहे, मीठ घातल्याबरोबर हे पटकन आपलं बारीक झालं. आता याच्यात आपण मोहरी घालूयात, थोडेसे जिरे. आपली मोहरी तडतडली. आपण याच्यामध्ये आता कढीलिंब घालूयात, म्हणजेच कढीपत्ता. हा आपला वाटलेला मसाला, थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि आता आपण हे परतून घेऊ. मसाल्याचा चांगला खमंग वास आला की नाही की आपण आता ह्याच्यामध्ये बटाटे घालूया. समजा जर तुम्हाला आवडत नसेल लसणाचा स्वाद तर तुम्ही लसूण नाही घातला तरी चालू शकतं. फक्त मिरची, कोथिंबीर, जिरे आणि मीठ एवढं बारीक केलं तरी सुद्धा चालू शकतं. मिक्सरमध्ये किंवा असा जर दगडी खल असेल ना तर त्याच्यामध्ये आपण हे वाटण वाटू शकतो. आता आपल्या भाजीलाही रंग आलाय. थोडासा मी बटाट्याला वरनं हळद लावली होती बरं का, त्याच्यामुळे काय झालं की आपला बटाट्याला रंग चांगला आला. थोडंसं मीठ घालूयात. साखर मात्र मी आता घालणार नाहीये बरं का. बासुंदी छान गोड आहे की नाही,
त्यामुळे साखर नाही, आणि ठेचताना म्हणजे मिरची वगैरे वाटताना थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे त्या अंदाजानेच आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलं. आता आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली. आता आपण भजी आणि पुऱ्या तळून घेऊयात. आज आपण ओव्याच्या पानाची भजी करणार आहोत बरं का. त्याच्याकरता आपल्याला डाळीचं पीठ आपण भिजवून घेतो. त्यात थोडीशी हळद, हिंग, थोडेसे जिरे, एक पाव चमचा आपण ओवा घातलाय. ओवा जर आपण हातावरनं चोळून घातला ना तर आणखीन छान स्वाद येतो. आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचाभर धन्याची पावडर घातली आणि ह्याच्यात एक चमचा, लहान चमचा तिखट घातले. आज आपण सोडा न घालता करणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये आज मी हळद घातली. जर आपण सोडा वापरणार असू तर आपण हळद काही घालायची नाही, नाहीतर आपले भजी लाल होतात. चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, आणि ह्याच्यात मी 2 चमचे कडकडीत तेल घातलं. तेल चांगलं गरम कडकडीत असं करून घातलं ना की आपली भाजी खुसखुशीत होतात. आता सोडा म्हणा किंवा बेकिंग पावडर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आहेत, म्हणजे या 40-50 वर्षातल्या. पूर्वी काही असा सोडा बिडा नसायचा. मग पूर्वीच्या बायका असं अगदी कडकडीत तेलाचं मोहन घालायच्या, किंवा तुरीची शिजवलेली डाळ असते की नाही, ती जरी याच्यामध्ये थोडीशी घातली तरी सुद्धा आपले जे भजी असतात ते चांगले खुसखुशीत होतात. मराठी भाषा आपली काय प्रगल्भ आहे ना, की खुसखुशीत होणं, कुडकुडीत होणं, कडकडीत होणं, प्रत्येक जे शब्द असतो त्याचा प्रत्येकाचा अर्थ हा वेगळा असतो. आपली भजी आपल्याला छान खुसखुशीत करायची. तर हे सगळं एकत्र करून झालंय. ह्याच्यात आपण आता थोडं पाणी घालून सरभरीत भिजवून घेऊयात. ह्याच्यात थोडंसं तांदूळाचं पीठ घातलं, थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं तरी सुद्धा भज्याचा स्वाद चांगला येतो. आता आपण ओव्याच्या पानाचे करणार आहोत, त्यामुळे आपल्याला जे हे डाळीचं पीठ आहे हे फार पातळ करून चालणार नाही, नाहीतर काय होईल, पातळ जर केलं तर ओव्याच्या पानावर ते राहणारच नाही. ही आपली ओव्याची पानं. आपला जो ओवा असतो ना तो ह्याच्यापासूनच तयार होतो, आणि मुख्य आपण जे ओरेगानो म्हणतो ना, तर त्याची पावडर सुद्धा या ओव्याच्या पानापासून करतात, असं मला एका जाणकार व्यक्तीने सांगितलं. आता ही आपल्या बागेतली असल्यामुळे ती स्वच्छ आहेत, आणि मुख्य म्हणजे कीड वगैरे नाही, त्याच्यावर काही आपण औषधं घातलेली नाही आहेत. अगदी कुठूनही छोटंसं जरी झाड तुम्ही ओव्याचं लावलं तरी सुद्धा ओव्याला भरपूर पानं येतात, आणि आपल्याला भज्या करता याचा छान उपयोग होतो. ही पानं सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ही पिठात बुडवूयात आणि मग त्याची भाजी करूयात. आपल्या पुऱ्यांचं पीठ छान मस्त भिजलं गेलंय. आपण आधी पहिल्यांदा स्वयंपाक सुरू करायच्या आधीच पुऱ्यांचं पीठ भिजवलं होतं की नाही, त्यामुळे ते छान भिजलं गेलंय. आता आपला स्वयंपाक सुद्धा जवळजवळ सगळा होत आलाय. आता ह्याच्या आपण पुऱ्या करून घेऊयात. पुऱ्या तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या. आपण नेहमी काय करावं की पुऱ्यांचे असे गोळे करून ठेवावेत, म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतात. काही जणांकडे मोठ्या पुऱ्या आवडतात, काही जणांकडे मध्यम आवडतात. जशा आपल्याला आवडतील त्या पद्धतीने आपण पुऱ्या करू शकतो. बासुंदी बरोबर पुरी छान लागते, तसंच श्रीखंडावर बरोबर सुद्धा पुरी नेहमी छान लागते. आपण असे आता थोडे गोळे करून घेतलेत. आता हे सगळे पुन्हा एकदा हातावर छान त्याचे असे चपट्या लाट्या करून घ्याव्यात. म्हणजे मग काय होतं की आपण ज्या वेळेला पुऱ्या लाटायला घेतो आणि लोक सगळी मंडळी जेवायला बसलेली असतात, त्यांना आपण गरम गरम पुरी देतो, हो की नाही. असं केलेलं असेल की आपली फजिती होत नाही, भराभर आपल्याला लाटता येतं. त्यामुळे ही सगळी तयारी करून ठेवावी. याच्यावर एखादं घट्ट पिळलेलं ओलसर असं कापड टाकावं, म्हणजे ती जी कणिक आहे ती सुकत नाही, आणि मग पटापट पुऱ्या लाटून सगळ्यांना वाढाव्यात. ती थोडीशी कणिक लावायची, नाही लावली तरी सुद्धा चालेल, कारण आपलं कणिक इतकी छान भिजली गेली. पुरी लाटताना नेहमी हे जे कडा असतात ना ह्या पातळ असाव्यात, आणि मधला भाग असतो तो थोडासा जाड असला तरी चालू शकतो. तर पहिल्या याला मी फक्त पोळपाटा करता कणिक लावली होती, आता काही लावायची गरज नाही. साधारण एक 10-15 पुऱ्या तळून झाल्या की सगळ्यांना जेवायला बोलवावं, म्हणजे त्यांना पुढचा लॉट जो असेल किंवा पुढच्या पुऱ्या गरम गरम मिळतात. आता हे आपले पुऱ्या आपण लाटून घेतल्यात 3-4, ते आपण तळून घेऊयात. आता आपण तेल तापत टाकलं होतं, छोट्याशी गोळीत छोटंसं कणकेचा एक तुकडा टाकून बघितला, तेल तापलंय. आता आपण ह्याच्यामध्ये पुरी टाकून छानपैकी तळून घेऊयात. आपण जसं तेलाचं मोहन घातलं ना, तसं पूर्वी ना डालडाचं मोहन घालायचं बरं का. म्हणजे डालडा पातळ करून घेतो, त्याने पुऱ्या फार खुसखुशीत व्हायच्या. पण हल्ली आपण खात नाही,
पण एखाद्या वेळेला जर असं करायचं असेल तर मला वाटतं खायला काही हरकत नाही. कारण आम्ही डालडावरच मोठ्या झालोय बरं का. म्हणजे पुऱ्या असू देत, लाडू असू देत, शिरा असू देत किंवा अगदी कधी-कधी साधं वरण भातावर सुद्धा आम्हाला डालडा वाढला जायचा. कारण एवढी सुबत्ता त्या काळामध्ये नव्हती. गाईचं तूप, म्हशीचं तूप या गोष्टी नसायच्या आणि अजूनही आपल्याला काही वेळेला या गोष्टी पटकन अवेलेबल नसतात. अशा वेळेला डालडाचा उपयोग एखाद्या वेळेला करायला हरकत नाही. अर्थात जे लोक अजिबात डालडा खात नाही किंवा ज्यांना त्याच्यापासून काय त्रास होतो हे माहिती आहे, त्यांनी तो नाही खाल्ला तरी चालेल. मी आपलं माझं बालपण सांगितलं बरं का. आणि माझ्या या ह्याच्याशी बरेच लोक सहमत सुद्धा असतील. ही अशी गुलाबीसर आपली पुरी झाली की आपण ती काढून घेऊयात. अशा एक 10-12 तरी पहिल्या वाढणीपुरत्या आपण पुऱ्या तळून घेऊयात. आता याच्यात आपण ओव्याचं पान असं बुडवून घेऊयात आणि तेलात आपण ही भजी तळून घेऊयात. अशी आपली ही भजी तळून झाली. तेलाचं मोहन जर जास्त झालं तर भजी तेल जास्त पितात बरं का. अशा वेळेला काय करायचं, जर आपल्याला वाटलं की भजी तेल जास्त पितायत, मग पुन्हा थोडंसं डाळीचं पीठ आणि इतर मसाले घालायचे, म्हणजे मग भजी जास्त तेल पित नाही. आपला मस्त फ्लॉवरचा मसाले भात तयार झालाय. त्याच्यात आता आपण थोडंसं चांगलं तूप घालूयात. म्हणजे काय होईल, आणखीन त्याचा स्वाद वाढेल. आणि आता वरनं कोथिंबीर, नंतर खवलेलं ओला नारळ असं घातलं की मस्त आहे की नाही. छान झाला की नाही आपला भात, आहे की नाही. तसा सोपा मेनू आहे. जे घरात आहे त्याच्यात आपण मेनू केलेला आहे. सगळ्यांना आवडेल असा आहे. कुणी घरात पाहुणे मंडळी आले तरी सुद्धा त्यांना हा मेनू आवडेल. आणि मुख्य म्हणजे बासुंदी एक दिवस आधी करून ठेवली तरी सुद्धा चालू शकते. दिवाळीच्या जे आपण मेनू करतो त्याच्यामध्ये कांदा लसणाचा आपण वापर करू शकतो. कारण देवाला जर नैवेद्य दाखवणार असू तर कांदा लसूण घालू नका. पण इतर वेळेला मात्र आपण दिवाळीच्या दिवशी कांदा लसणाचे पदार्थ करू शकतो आणि खाऊ शकतो. बासुंदी सुद्धा आपण सकाळी त्या दिवशी ताजी ताजी केली ना तर हार्डली अर्धा पाऊण तासामध्ये आपली बासुंदी तयार होते. बाकीचा मेनू पटकन केला की झालं. बासुंदी पुरीचा देवाला नैवेद्य दाखवायचा आणि बाकीच्या ह्याच्यात तुम्ही कांदा लसणाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतो. असा हा आपला झटपट होणारा दिवाळीचा मेनू तयार झालाय. नक्की करून बघा. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.